देवा, माझ्या श्रावणीवरती काय संकट आणलंस रे? अरे पोरीच्या आयुष्याची अजून सुरुवात बी नाही झाली, केवढ्या मोठ्या संकटात पोरगी सापडली. तिचा जीव वाचव देवा, जीव वाचव. आता तुझ्याशिवाय तिला कुणी बी वाली नाही. माझ्या श्रावणीला सुखी ठेव. बाई, हे तो पार त्या श्रावणीसाठी पारायण चाललेत. शोभाताई, जरा शांत बस की. आम्ही काय शांत बसू? अगं सानिका, बघतेस ना, ती परकी पोर श्रावणी, तिच्यासाठी डोळ्यात पाणी यायलंय यांच्या. आणि आमचा संसार इथं गेलाय, स्वतःची पोरगी असून आमचं काय नाही हंसनी. बाई, एवढा काय लूक द्यायला यांना? नाही, काय चुकीचं बोललो आम्ही? ही आई दमड्या साठवत 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 इथं लपू का तिथं लपू करते, आपल्या घरात पैसा साठवते. पण काय नाही, आजकाल कोणाचा काय भरोसा आहे? कोण कधी कसा कसा गचकल काय सांगू नाही शकत ना. ती श्रावणी तो हॉस्पिटल मध्ये मरायला टेकलीये, तिचं काय होईल आम्हाला काय माहिती आता. आज की शोभे, काय बोलालीस ग तू? श्रावणी तिकडे हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाशी लढायली आणि तू इथं उभं राहून काय मंगल भाषा करते ग? काय काळ वेळ आहे की नाही? काय वेळ गेली अण्णा. श्रावणीचं काय झालंय बघताय ना. तिच्यासारखं आमचं काय होऊ नये, त्याच्या आधी आमच्या यांचे हुंड्याचे पैसे देऊन टाका. आम्हाला जाऊ दे एकदाची सासरी. आणि लक्ष दे ना, आठवण करून देते, आम्ही रक्ताची पोरगी आहे तुमच्या, ती श्रावणी नाहीये. आणि आता गेलीच पटकन ती एकदाची हॉस्पिटल मधनच. गेली नाहीये ती, जिवंत आहे. आम्ही आहोत समजा तिच्या बरोबर, काय बी होणार नाही तिला, कळलं ना? आम्ही फक्त एवढ्यासाठी. बास, तुझं लग्न लावून दिलं, जावई हुंड्यासाठी अडून बसलाय म्हणून तू इथं आहेस. तरी मी सांभाळतोय ना, आम्ही समजा. सांभाळतोय काय सांभाळतोय? आम्ही नाही राहते, आम्ही पण ह्याच घरात राहतोय ना. आम्हाला पण करायचा होता संसार, आम्हाला पण जायचं होतं सासरी. करतोय ना आम्ही. कोणामुळं? तुमच्यामुळं. आमच्यामुळं नाही, तुमच्यामुळं. कारण तुम्हाला हाव सुटत नाही पैशाची, तुला आणि तुझ्या त्या नवऱ्याला. हे बघा ना, आम्हाला एक शब्द बी आता तोंडातनं काढायचा नाही, नाही तर गाठ माझ्याशी सांगून ठेवायला. आम्हाला काय बोलायचंच नाहीये. स्वीटी, स्वीटी, ए स्वीटी, थांब. काय तरा चाललीस? आत्ता कुठे आनंद साजरा करायची वेळ आली आणि तू श्रावणी मरायला टेकली. तू काय शोभेच्या मागे लागलीस ग? हा, झालं मॅडम तुमचं, मी जाऊ? नाही जा, पण माझं एक काम, अर्जंट काम आहे. पोलीस स्टेशनला जा आणि वैशालीकडून शिरीष घाणेकरचा पत्ता घेऊन ये. काय आहे, हे सगळं झाल्यानंतर ना ती शिरीष घाणेकरला माझ्याकडे सोपवणार होती, पण आता पोलिसांनी तिला पकडून नेल्यामुळे हा सगळा प्लॅन फसलाय. तू लवकर जा आणि परत शिरीष घाणेकरचा पत्ता घेऊन ये. जातो मी त्या वैशालीला भेटतो. हा, पण मॅडम, हा, मी तुमचं काम करतोय ना, तर मग तुम्हाला बी माझं काम करायला लागेल. अगं करीन की, सांग ना काय करायचंय? मॅडम, त्या श्रावणीचा जीव घ्याल? हा, वेडी का खुली स्वीटी तू. मी का माझे हात घाण करू? तशी ती क्रिटिकल पोझिशन मध्येच आहे, कधी जाईल. गोळी अजून आत आहे, ती काय आता वाचत नाही ग. तुझी इच्छा तुला पूर्ण करायची आहे ना, ती होणार. शेवटी बंगल्यामध्ये एकमेव राणी राहणार, अलकनंदा.
ऑक्सिजन लेवल खूपच कमी झालंय, आता काय करायचं? नाही नाही, असं नाही होऊ शकत. डॉक्टर काय काय झालं? डॉक्टर काय झालं? तुम्ही बोलत का नाही आहात? हे बघा, पेशंट अजिबात रिस्पॉन्स करत नाहीये. आमचे सगळे प्रयत्न करून झालेत. पण डॉक्टर नक्की झालंय काय ते तरी सांगा ना. कंडिशन हाताबाहेर गेली आहे. आता आम्ही काहीच नाही करू शकत. नाही. बोला. हॅलो रुद्र सर, हे तुम्ही सलाईन का काढायला सा? डॉक्टर, हा? मशीन का बंद करायला सा? सलाईन काढू नका. काय झालं? डॉक्टर, हे मशीन का बंद करायला सा? सलाईन का काढायला सा? हे बघा मिस्टर शुभंकर, तिला खूप त्रास होतोय. शी इज सिंकिंग. तिची जगण्याची शक्यता कमी झाली आहे. आय एम सॉरी, आम्ही खूप प्रयत्न केला पण. नाही डॉक्टर, मी बघून घेतो, तुम्ही जावा. पण डॉक्टर, मी म्हणतोय तुम्ही जावा, मी बघून घेतो. श्रावणी, ही काय मांडलेस? ही काय चेष्टा करायला लागलेस? माझ्या परवानगीशिवाय एक पाऊल बी टाकत नव्हतीस आणि आज. हे श्रावणी आठव, तू आयुष्यात काय काय गोष्टी केल्यास त्या चूक आहेत का बरोबर? हे मी विचारलं तुला नाही ना? तुझ्या पाठीशी उभं राहिलो की नाही? तू कुठली बी गोष्ट करताना मला विचारलीस शुभू तू माझ्या बरोबर आहेस का? नाही विचारलीस ना, कारण तुला माहित होतं हे शुभू तुझ्या बरोबर सावलीसारखा उभा असणार आहे, सावलीसारखा. अगं श्रावणी, माझ्या सावलीशिवाय तू बाजारात बी गेली नाहीस कधी. मी तुला कॉलेजात सोडायला यायचो दररोज. तुझ्या बाबांच्या जवळ जाताना, आईंचा शोध घेताना, प्रत्येक वळणावर, प्रत्येक प्रवासावर मी होतो की नाही तुझ्या बरोबर? मला सांग, होतो की नाही? आता एवढा मोठा प्रवास तू एकटं करायला लागलेस.